बघा हा पाठीमागचा पॅटर्न आहे. यावरून कटोरीचा फ्रंटचा पॅटर्न कसा काढायचा हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर पाठीमागचा पॅटर्न काढलेला आहे. कोंबड्याचा आवाज आहे, लक्ष देऊ नका. आता याची उंची 15 आहे, म्हणजे आपली 14 इंच उंची आहे. आपण त्यामध्ये 1 इंच ॲड केलेलं आहे आणि त्यामध्ये पूर्ण घडी आपली 11ची. तर हा समजा आपण 8.5चा जरी 8.5ची घडी घेतली तर 2 इंच एक्स्ट्रा होतं आहे. आणि हेच तुम्ही 9 इंच 9.5 इंचाच्याला पण वापरू शकता, 1.5 इंच एक्स्ट्रा होतं आहे. आणि ह्याच पॅटर्नवरून दुसरा ब्लाऊज पण कसं कटिंग करायचं हे पण मी तुम्हाला नक्की सांगेल. तर त्यानंतर आपण गळारुंदी घेतली 2.5 इंच आणि शोल्डर घेतले 3 इंच. आता हाच पॅटर्न सेम असाच ठेवायचा एकदम बरोबर खालच्या पॅटर्नवर आणि आपण आहे असाच ड्रॉ करून घेऊ. मी एकदा ड्रॉ करून घेते आणि मग कसा वाढवायचा डिटेलमध्ये सांगते. जसं मी क्लासमध्ये शिकवते तसंच तुम्हाला सांगते. तर या पद्धतीने बघा आपण आहे असंच एकदा मार्किंग करून घेऊ. त्यानंतर असं पण मार्किंग करून घ्यायचं. आता हे बघा आपण सगळे पॉईंट टाकून घेतले. म्हणजे कसे, हे गळ्याचं घेतलं डॉट, हे शोल्डरचं झालं, हा आर्महोल झाला आणि ही उंची झाली. आता उंचीमध्ये जो आहे आपण हे माप बरोबर घेतलेलं आहे. पण बरेच जण काय करतात, छोटे छोटे पॉईंट आहे, लक्ष द्या. आता मी जे पॅटर्न विकते त्यामध्ये काय करतात, आता समजा जर आपण हे कटिंग केलं डायरेक्ट आता, तर कटिंगनुसार आपण या रेषेपासून कटिंग करणार. पण मी जे पॅटर्न विकते किंवा ज्यांना आपल्या स्टुडंटला शिकवते त्यांना मी अर्धा पाऊण इंच या ठिकाणी एक्स्ट्रा घ्यायला लावते. का घ्यायला लावते, कारण कमेंट करून पण सांगू शकतो तुम्हाला. पण का घ्यायला लावते, ज्यावेळेस आपण क्रॉसपट्टी बसवतो त्यावेळेस काय होतं, मग हा क्रॉसपट्टीला दोन्ही बाजूनी टिप मारली जाते, मग क्रॉसपट्टी आपली कमी पडते, असं होतं. आता आपल्याला काय घ्यायचं, अंडर बस्टचं माप घ्यायचं. अंडर बस्ट किती आहे, तर आता हे जे ब्लाऊज आहे त्यांचं अंडर बस्ट आहे 13 इंच. म्हणजे आपण ज्यावेळेस अंडर बस्टचं माप घेतो, म्हणजे आपला छातीचा जो शेप असतो, सपोज मी तुम्हाला सांगते, 1 मिनिट. आपला जो छातीचा शेप असतो तो असा असतो, मी बऱ्याच व्हिडिओमध्ये पण सांगितले तुम्हाला. आणि हा पाठीमागचा भाग असतो आपला. तर आपण इथपासून टेप ठेवला का हा टेप असा गोल फिरून इथपर्यंत जे माप घेतो त्याला म्हणतात अंडर बस्टचं माप. तर ते घ्यायचं असतं. तर ते किती आलं आपल्या या ठिकाणी, 13.5 इंच. आता या ठिकाणी आपण डायरेक्ट अशी एक लाईन ड्रॉ करून घेऊ. ही झाली आपली अंडर बस्टची लाईन. त्यानंतर काय करायचं, आपल्याला समोरचा गळा टाकायचा आहे. तर समोरचा गळा कस्टमरचा किती आहे त्या हिशोबाने टाकायचं. तर यांचं किती आहे, 6.5 आहे या ठिकाणी. आणि गळारुंदी टाकायची आपल्याला, या ठिकाणी गळारुंदी टाकायची आपल्याला 2.5 इंच. तर हा आपण बॉक्स आखून घेऊ. आपण आता बॉक्स समोरच्या गळ्याचा तयार करून घेतला. आता हा बॉक्स आखल्यानंतर आपल्याला काय करायचं, गळ्याचा शेप द्यायचा. तर गळ्याचा शेप तुम्ही कुठलाही देऊ शकताय. तर पुढं आपले जसे येतील त्यामध्ये आपण कटोरीमध्ये स्पान शेप पण घेणार, चौकोनी गळा पण घेणार आणि सगळे घेणार. आता आपण एकदा हा आपला बॉक्स तयार करून घेऊ. यामध्ये काही चेंजेस करायचे आपल्याला ते मी तुम्हाला सांगते. आता हा झाला आपला मागचा आर्महोल. तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेले 1.5 इंच आतमध्ये यायचं कटोरीसाठी किंवा प्रिन्स कटसाठी पण हेच माप आहे. आता हे झालं. या ठिकाणी हा शेप बरोबर असा खालून मधून द्यायचा. जितका शेप तुम्ही हा खालून देताल असा व्यवस्थित, तितकं या ठिकाणी आपले घोळ पडणार नाही. हा झाला आपला या ठिकाणचा शेप. हा झाला आपल्या या ठिकाणचा शेप. आता या ठिकाणी आपल्याला कटोरी टाकायची. तर कटोरी किती घेणार आपण हे आपल्याला समजत नसतं. या ठिकाणी आपण एकदा फिटिंगचं माप टाकून घेऊ. या ठिकाणी आपण 1.5 इंचचं फिटिंगचं माप टाकून घेऊ. ही लाईन सरळ खाली आणायची. या ठिकाणी हे फिटिंगचं माप झालं. आता आपल्याला प्रत्येक ब्लाऊजचं म्हणजे कस्टमरची चेस्ट कशी आहे, जर जास्त छातीचं असेल तर कटोरी मोठी घ्यायची, कमी छातीचं असेल तर कटोरी छोटी घ्यायची. यामध्ये आपण घेणार 5.5ची कटोरी. आणि इथं 5.5चं टाकलं, या ठिकाणी पण 5.5चं टाकायचं. आणि समजा माझ्याकडून तुम्ही पॅटर्न घेतले किंवा कोणाकडून पण घेतले, तुम्ही स्वतः शिकाच, माझा असा आग्रह आहे. पण जरी तुम्ही नाही शिकले आणि रेडीमेड पॅटर्न घेतले तर त्यात कमी जास्त कसं करायचं, किंवा एकच पॅटर्न आहे तो पॅटर्न ठेवून आपण बाकीचे ब्लाऊज कसे कटिंग करायचे हे पण मी तुम्हाला शिकवेल. आता हे इथपर्यंत झालं. त्यानंतर काय करायचं, आपला पहिला जो आर्महोल आहे तिथपासून आपल्याला 2.5 इंच घ्यायचं. शेप खूप महत्त्वाचे हे लक्षात ठेवा. आता हे आपण 2.5 इंच घेतलं आणि हा झाला.
आता या ठिकाणी काय करायचं, आपण एकदा ही लाईन सरळ मारून घ्यायची. या ठिकाणी माप परत चेक करत चला. या ठिकाणी 5.5 आहे, या ठिकाणी 5.5 आहे. आता ही लाईन मारली आपण. आता ह्या लाईनला आपलं हे मॅच झालं पाहिजे. आता असं बघायचं आपली कटोरी आपल्याला व्यवस्थित वाटते का. आता या ठिकाणी नसेल वाटत, हा जर जास्त इकडे येत असेल तर मग आपण हा डॉट डॉट डायरेक्ट या ठिकाणी अर्धा पाव इंच बाजूला न्यायचा. पण कटोरीचा शेप हा या पद्धतीनेच द्यायचा, थोडासा गोल वाटला पाहिजे तो. आता ठीक आहे, इथपर्यंत झालं. आता काय करायचं, इथपासून 2 इंचावर एक मार्किंग करायची, जो आपला क्रॉसपट्टीचा भाग आहे. आणि तिथपासून 1 इंचावर उचलून घ्यायचं आपल्याला, जवळजवळ 1 इंचावर. आणि स्टिचिंग करताना पण बारीक बारीक गोष्टी मी तुम्हाला सांगेल. आता या ठिकाणी हा झाला. आता या ठिकाणी आपण हा थोडासा खालून शेप घ्यायचा बघा, म्हणजे आपला क्रॉसपट्टीचा शेप खूप छान येतो. आणि हा शेप खाली आणून जोडायचा. आता ही झाली आपली कटोरी. आता ही वाढवायची, पण कशी एकदम व्यवस्थित वाढवायची या ठिकाणी. आता या ठिकाणी आपल्याला वाटेल हा खूप मोठा झाला आहे, पण चेस्टचा भाग खूप मोठा आहे त्यामुळे तसं वाटतंय. आता या ठिकाणी आपण गळ्याचा शेप देऊन घेऊ. हा झाला गळ्याचा शेप. शेप छान देत चला. आता हे आपण एकदा कट करून घेऊ. या ठिकाणी बघा आता आपण कटिंग पूर्ण केली. हा साईडचा पॅच आहे, ही कटोरी आणि ही क्रॉसपट्टी या ठिकाणी, आणि हा बॅक साईडचा भाग मी तुम्हाला ड्रॉ करून म्हणजे याची इन्फॉर्मेशन दिली. आता ठीक आहे, इथपर्यंत झालं आहे. याचा सेंटर काढून घ्यायचा आपल्याला, बरोबर सेंटर काढून असाच ठेवायचा हा, कारण आपल्याला कटोरी ड्रॉ करायला त्याचा खूप उपयोग होणार आहे. आता या ठिकाणी आपण जशी कटोरी घेतली म्हणजे काढली, कट केली, सेम त्याच पद्धतीने आपण एकदा ड्रॉ करून घेऊ. आता ही बघा आहे अशीच कटोरी आपण ड्रॉ करून घेतली. आता याचा आपण सेंटर काढला होता, हा सेंटर ठेवून घ्यायचा बरोबर या ठिकाणी, हा सेंटर. आता या सेंटरवर काय करायचं, आपल्याला 1.5 इंच वरती घ्यायचं आणि 1.5 इंच खाली घ्यायचं, म्हणजे हा झाला आपली 3ची लाईनिंग झाली. आता ही एकदा आपण आखून घेऊ या पद्धतीने. आता ही 3ची लाईनिंग आखवल्या. आपण काय करायचं, जास्त जर छाती असेल तर 1.5 इंचाने वाढवायची, कमी छाती असेल तर 1.25 इंचाने वाढवायची. तर या ठिकाणी मी कटोरी आहे जी 1.5 इंचाने वाढवते आणि या ठिकाणी पण 1.5 इंचाने वाढवते. आता हे झालं. आता आपल्याला काय करायचं, डायरेक्ट अगोदर हे पॉईंट मिळवायचे. हा जो आपण 1.5 इंचाचा पॉईंट घेतलेला आहे या ठिकाणी हे पॉईंट मिळवायचे अगोदर, आणि या ठिकाणचा हा पॉईंट पण मिळवून घ्यायचा. आणि त्यानंतर काय करायचं, हा जो आपला या ठिकाणी शिलायला एक दोरा येईल एवढं फक्त मार्जिन ठेवायचं आणि डायरेक्ट हा पॉईंट जुळवून घ्यायचा. आता या ठिकाणचा शेप कसा द्यायचा आपल्याला, या ठिकाणी एक अर्धा पाव इंच वरती घ्यायचं आणि या पद्धतीने हा खाली खाली असा ड्रॉ करत कटोरीचा शेप देऊन घ्यायचा. आता ही झाली आपली कटोरी पूर्ण मार्किंग सहित. आता ही आपली कटोरी पूर्ण तयार झाली. आता आपण 1.5 इंच वाढवलेले, हा जो सेंटरचा पॉईंट आहे इथपासून या ठिकाणी 1.5 इंच घ्यायचं आणि या सेंटरच्या पॉईंटपासून इथपर्यंत 1.5 इंच घ्यायचं आणि हा आपल्याला जो टक्स आपण घेतलेला आहे इथपर्यंत हा भाग जोडून घ्यायचा. आता ही आपली कटोरी पूर्ण झाली तयार. आता ही आपल्याला कट करून घ्यायची. आणि कोणाला डिटेलमध्ये स्टिचिंग क्लास करायचे असतील तर ते पण माझ्याकडे अवेलेबल आहेत.
नॉमिनल तुम्हाला एक क्लास जरी करायचा असला कटोरी प्रिन्स कट तरी पण मी घेते, किंवा मग कोंबोमध्ये पूर्ण करायचा असेल तो पण घेते मी. आता हा टक्स आपल्याला कट करून टाकायचा आहे. त्यावेळेस आपण ज्यावेळेस मार्किंग करतो कटोरीची त्यावेळेस आपलं परफेक्ट कटिंग होतं तयार. तर या ठिकाणी बघा आपण कटोरी वाढवून आपली कट झाली. कटोरीचा शेप पण बघा किती सुंदर आला आहे. ज्यावेळेस आपण ही कटोरी जोडू त्यावेळेस या पद्धतीने कटोरी आपली बसेल. तिचा पप पण खूप सुंदर येतो. आणि आता याचा स्टिचिंगचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल, फुल व्हिडिओ. म्हणजे हा भाग कमी जास्त करायचा असेल तर कसा करता येईल, हा भाग आपल्याला कसा व्यवस्थित करता येईल, तर हे पूर्ण डिटेल मी तुम्हाला सांगेल. तर या पद्धतीने बघा हा फ्रंटचा भाग आपला तयार झाला. या पद्धतीने आपली क्रॉसपट्टी लावली जाईल. शेप बघा तुम्ही किती सुंदर आला आहे या ठिकाणी. आणि ही आपली क्रॉसपट्टी. तर एकदम सुंदर असा ब्लाऊज आपला बसतो. ज्यांना कोणाला कटिंग घ्यायची असतील किंवा शिकायचे असतील तर त्यांनी मला फोन नंबर देते मी स्क्रीनवर, त्यावर तुम्ही मला मागवू शकताय. आणि ज्यांना शिकायचं आहे त्यांनी यूट्यूबचे व्हिडिओ पण बघा, त्यामध्ये पण मी पूर्ण डिटेलमध्ये शिकवते. पण ज्यांना पर्सनली खरंच धंदाच करायचा आहे, व्यवसायच करायचा आहे हा कटिंगचा, त्यांच्यासाठी पण मी पूर्ण कोर्स डिझाईन केलेला आहे. तो तुम्हाला करायचा असेल तर नक्की कमेंट करून सांगा किंवा नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा. धन्यवाद.